ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मतदार याद्यांमधल्या घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाकडून आदेश। विरोधी पक्षांनी समोर आणलेले सारे घोळ तपासले जाणार, चौकशी करून अहवाल सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार, खासदार संजय राऊत यांची प्रथमच घोषणा। भाजपच्या अब की बार 70 पारला देखील जोरदार प्रत्युत्तर। नागपूरमधल्या अफाट मोर्चाच्या नंतर भीतीपोटी भाजपनं भुजबळांना पुढे करून आपल्यावरती टार्गेट करण्यासाठी सोडलंय, विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाल्याचा देखील खुलासा। विखेंनी विखार पसरवला, आम्ही त्यांना सोडणार नाही। ओबीसी मेळाव्यामधून भुजबळांचा थेट सरकारला घरचा आहेर, भुजबळांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार, विखे पाटील यांची प्रतिक्रिया। बुलडाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद चव्हाट्यावर। कोणत्या कामाचं कमिशन म्हणून 1.5 कोटींची डिफेंडर, नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्षांचा शिवसेना आमदार संजय गायकवाडांवरती निशाणा। पुण्यातील मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी गेली, कॉलेजनं प्रमाणपत्र दिलं नसल्याचा प्रेम बिराडेचा आरोप, तर कॉलेजनं आरोप फेटाळले। धनंजय मुंडेंनी आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं, घटस्फोटित पत्नी करुणा शर्मांचा गंभीर आरोप, दबावापोटी आईनंही आत्महत्या केल्याचा दावा। नंदुरबारच्या अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवरती काळाचा घाला, पिकअपच्या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू, चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे घडली दुर्घटना। धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी सर्वसामान्यांना पावले, सोन्याच्या दरामध्ये 3000 तर चांदीच्या दरामध्ये 8000 घसरण। जळगाव आणि खामगावच्या बाजारपेठेमध्ये खरेदीदारांची गर्दी। दिवाळीमध्ये रात्री 10 तर लक्ष्मीपूजनाला रात्री 12 वाजेपर्यंतच फटाके फोडण्यासाठी परवानगी, डेसिबलची मर्यादा देखील पाळा, मुंबई पोलिसांची कडक नियमावली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नातवंडांसोबत फटाक्यांची खरेदी, नागपूरमधल्या बाजारपेठेमध्ये नातवांना घेऊन दिले फटाके, दरवर्षीप्रमाणे यंदाही नातवांसोबतचा स्नेह कॅमेऱ्यात कैद। आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून तिरंगी मालिका रद्द, मालिकेत पाकिस्तान असल्यामुळे खेळण्यासाठी नकार, क्रिकेटपटू रशीद खानकडून स्वागत, तर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून सरकारवर निशाणा।